अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत हा आशीर्वाद घेऊन व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण कुलदेवीची कोणती सेवा कोणी करायची आहे घरातली आणि त्याने काय फलप्राप्ती होते हे जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. कुलदेवीची कोणती सेवा दररोज कोण करतं, किती करतं हे खूप महत्त्वाचं आहे. कुलदेवी कुलदैवत हे आपल्या कुलाचे रक्षण करतात, उद्धार करतात. दररोज आपण गुरूंची सेवा तर न चुकता करतोच, पण कुलदेवी कुलदैवताची सेवा किती करतो का हे खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मानसन्मान. आपण वर्षातून किंवा 3 वर्षातून एकदा मानसन्मान करतो का? ज्या घरांमध्ये कुलदैवताचे मानसन्मान होतात त्यांचं सगळं सुरळीत चाललेलं असतं, कोणत्याही अडचणी नसतात, एव्हाना येतच नाहीत. तर कोणत्या सेवा आहेत कुलदेवी कुलदैवताचे हे सर्वप्रथम जाणून घेऊया. कुलदेवी कुलदैवताचे मानसन्मान करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमची कुलदेवी कुलदैवत माहिती आहेत का? आणि ते माहिती नसेल ना तर ते आधी जाणून घ्या. त्यासाठी आपण एक व्हिडिओ केलेला आहे 108 दुर्गा सप्तशती पाठाचा. त्यामुळे आपल्याला आपले कुलदैवत कुलदेवी सापडतात. 108 पाठ पूर्ण झाल्यानंतर होण्याच्या आतच आपल्याला आपली कुलदेवी कळते बरं का. ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, पाहिला नसेल तर नक्की पहा. आपली कुलदेवी कोणतीही असो, महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी कोणतीही असो, त्या देवीच्या स्थानावर जाऊन वर्षातून एकदा किंवा 3 वर्षातून एकदा मानसन्मान, साडी चोळी तिचे जे अलंकार आहेत, विशिष्ट असे अलंकार, त्याचं एका पुस्तकामध्ये पूर्ण माहिती आहे. त्याचा आपण लवकरच एक व्हिडिओ करणार आहोत. तर ते सर्व अलंकार घेऊन आईसाहेबांच्या किंवा जे तुमचे कुलदैवत कुलदेवी आहेत त्यांच्या चरणी जाऊन तो मानसन्मान अवश्य करा. तर त्याचबरोबर दररोज आपल्या घरामधल्या कुलदेवीची आणि कुलदैवतेची सेवा घरातल्या कुलस्त्रीने कर्त्या पुरुषाने करायची असते. तर ती कोणती सेवा करायची? तर आईसाहेबांची सेवा कुलस्त्रीने कर्त्या स्त्रीने करायची. त्याच्यामध्ये आहे मंगळवार उपवास होत असेल तर अवश्य करा. मंगळवारी उपवास, त्याचबरोबर दुर्गा सप्तशती पठण. जर तुम्हाला शक्य होत असेल तर दुर्गा सप्तशती पठण दर मंगळवारी अवश्य करा. नाही जमलं तर सिद्धकुंजिका स्तोत्र हे रोज घेतलं तरी नित्यसेवेमध्ये चालतं. घरातल्या कुलस्त्रीने ही खूप महत्त्वाची आहे सेवा. आणि त्याचबरोबर आहे नवारणव मंत्राची 1 माळ म्हणजे 108 वेळेस जप. तर नवारणव मंत्राची 1 माळ घेणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. घरातल्या कुलस्त्रीने नित्यसेवेमध्ये ही सेवा आपण नियमित केली पाहिजे. भलेही महाराजांची सेवा कमी करा, पण घरातल्या कुलदेवी आणि कुलदैवताची सेवा दररोज करा. त्याने ना खूप फलश्रुती मिळते. जसं आपण म्हणतो की डोक्यावरती आपल्या आईवडिलांचा हात असणं गरजेचं आहे, त्याच पद्धतीचं आहे आईवडिलांची सेवा करणं खूप गरजेचं आहे. तर रोजची दुर्गा सप्तशती, दर मंगळवारी दुर्गा सप्तशती पठण आणि रोजची नवारणव मंत्राची 1 माळ किंवा रोज सिद्धकुंजिका स्तोत्र ही खूप साधी सेवा आहे. जर जमत असेल तर पाठ अवश्य घ्या. आणि रोजची आहे आरती. आपल्या दैनंदिन नित्यसेवेमध्ये आपल्या कुलदेवीची आरती, कुलदैवताची आरती दररोज घ्या. देवी आपल्या कुळाचा उद्धार करत असते, त्यामुळे तिची सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, घरामध्ये आपले कुलदेवी कुलदैवतेचे टाक आहेत का? टाक नसतील तर टाक बनवून घ्या आणि आपल्या कुलदेवी कुलदैवतेची सेवा अवश्य करा. ही कुलदेवीची सेवा झाली. कुलदैवतेच्या सेवेबद्दल थोडंसं जाणून घेऊया. तर कुलदैवतेची सेवा, कुलदैवत कोणतं आहे हे सुरुवातीला जाणून घ्या. नंतर त्यांचे टाक बनवून घ्या आणि जे कोणतं कुलदैवत आहे त्यांचा जो वार असेल, आता समजा आमचा कुलदैवत खंडोबा आहे, तर खंडोबाचे आमच्याकडे रविवार मानले जातात. त्यामुळे घरातल्या कर्त्या पुरुषाने रविवारी उपवास करायचा आणि त्या दिवशी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पठण करणे गरजेचं आहे. ही आहे कर्त्या पुरुषांनी करायची कुलदैवताची सेवा. तर अशी सेवा प्रत्येक घरामध्ये घडली तर कोणत्याही अडीअडचणी येत नाहीत, सर्व कामे दूर होतात, संकटे फार कमी येतात आणि जरी आली तरी त्यातून मार्ग निघण्यास आपले कुलदेवी कुलदैवत प्रयत्न करतात, मार्ग काढून देतात. तर
अशी ही साधीसुधी सेवा प्रत्येक घरी घडू देत. आणि एवढंच महाराजांच्या चरणी, कुलदेवतेच्या चरणी मागणं मागूयात. केलेली सेवा आईसाहेबांच्या चरणी, खंडेरायाच्या चरणी रुजू करते, महाराजांच्या चरणी रुजू करते. तुमचा निरोप घेते. नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कोणती सेवा जाणून घ्यायची आहे ते पण नक्की सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून कृतज्ञता. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.